इयत्ता चौथी, विषय मराठी. ह्या विषयी आज अभ्यास करणार आहोत. आभाळातील फरकांड्या ह्या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय सोडवून दिला आहे, तरी तो सर्वांनी वहीत लिहून घ्या. लेखकाचे चित्रकलेचे साहित्य: रंग, कागद, ब्रश, पेन्सिल. लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असत? लेखक माणसांची वेडीवाकडी चित्रे काढत असत. लेखकाचे रविवारचे मित्र कोणते? कागद, ब्रश आणि पेन्सिल. शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? आकाशाकडे पाहत बसायचे आणि त्यातील रंग आणि रूपे निहाळत त्यांची चित्रे काढायचे. लेखक चंद्र आणि सूर्याची चित्रे केव्हा काढत असत? चंद्र आणि सूर्याची विविध रूपे पाहून ती कागदावर उतरवत असत. आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? फिकट रंगापासून ते दुपारच्या तेजस्वी रंगापर्यंत. आकाश रंगवताना आईची फटफजिती कशी होत असे? आकाश रंगवण्यात लेखक इतके गुंग होत की वेळेचे भान राहत नसे. त्यामुळे आई त्यांना अभ्यास, जेवण व इतर कामे विसरल्याबद्दल फटकारायची. विचार करा व सांगा. रिकाम्या वेळी तुम्ही काय करायला आवडते? वाचन करायला, चित्रे काढायला व गाणे ऐकायला आवडते. विरुद्धार्थी शब्द: मऊ, कठीण, मित्र, शत्रू, सरळ, वाकडा. त्यानंतर शब्दकोड्यातील भाज्यांची नावे शोधून ती लिहून दाखवली आहेत, तरीही ती सर्वांनी आपापल्या वहीत लिहून घ्यायची आहेत व अशा प्रकारची शब्दकोडी तयार करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. विशेषणे ओळखा. सुजाण माणसे सर्वांना मदत करतात. सुजाण: आज मी तिखट भाजी खाल्ली. तिखट. जंगलात हिंस्त्र प्राणी होते. हिंस्त्र. राजा दयाळू होता. दयाळू. आणि मैदानावरती 18 मुले होती. 18. नाम आणि विशेषणाच्या जोड्या: तिखट, भाजी, उंच, पर्वत, बोलकी, भावली, गोड, आंबा, कडू, कारलं, सुंदर, फूल. विशेषण म्हणजे नामाचे गुणधर्म सांगणारा शब्द. रिकाम्या जागी विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करायची आहेत. रस्त्याच्या कडेला उंच झाड होते. हिवाळ्यात उबदार कपडे घालतात. बागेत रंगीबेरंगी फुले होती. मयुरीने अप्रतिम चित्र काढले. आईचा 30वा वाढदिवस केला. अशा प्रकारे सर्व स्वाध्याय सोडवून दाखवला आहे. प अक्षरापासून सुरू होणारे शब्दकोडे पूर्ण करा असा प्रश्न आहे. त्यासाठी सर्व उत्तरे सोडवून दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी वहीत लिहून घेणे. संवाद पूर्ण करा. काका, तुम्ही कशाचे चित्र काढत आहात? मी निसर्गाचे चित्र काढत आहे. किती छान चित्र आहे. धन्यवाद. तुलाही चित्र काढायला आवडते का? हो, मला चित्र काढायला खूप आवडते. छान. रोज सराव कर. हो, नक्की करीन. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.